काल आम्ही एक प्रेस ब्रीफ ऐकलो. त्या प्रेस ब्रीफान आमचो पार्शेचो 2 पार्शेचे माजी सरपंच प्रदीप देसाई आणि देवेंद्र प्रभू देसाई हांकां ब्रीफ करतना ऐकले. प्रेस ती दिसपाक काँग्रेसची दिसताली, कारण त्याच्या बरोबर हांगासरलो ब्लॉक प्रेसिडेंट आमचो नारायण रेडकर आसलो आणि मांद्र्यांतलो एक ज्येष्ठ जो 2019च्या बाय इलेक्शनाचो उमेदवार बाबी बागकर, काँग्रेसचो सिनियर लिडर आसलो. पण हांव रिप्लाय हो देवेंद्र प्रभू देसाई आणि प्रदीप देसाई हांकां दिता. सुरवात प्रदीप देसाईचेर करता. त्याच्या पयलीं हांव म्हाज्या बरोबर ह्या तुमकां ब्रीफ करपाक आमचो मांद्रे गोवा फॉरवर्डचो ट्रेजरर, आदलो पंचायत मेंबर बाब अरुण पार्सेकर, तसोच धारगळचो माजी सरपंच, विद्यमान पंचायत सदस्य आणि हालींच गोवा फॉरवर्डान प्रवेश केल्लो बाब अनिकेत साळगांवकर आसा. सुरवात करतना हांव प्रदीप देसाई आसून करता. वास्तवीक प्रदीप देसाईंची सुरवात केल्या की आमी देवाण घेवाण करपाक बसलेले. प्रदीप देसाई कडेन देवाण घेवाणाची मास्टरी आसा. तो देवाण घेवाणाचो मास्टर म्हणून हो पयलीं पासून फामाद आसा. जेन्ना वेळार हो जितेंद्र देशप्रभू कडेन कार्यकर्तो म्हणून आसलो त्या वेळाचेर पासून. दुसरो मास्तरूच, बाय प्रोफेशन मास्तर आसलो. प्रदीप देसाई जें कितें उलयलां, पयल्या सुवातेर हांव जे तो आमचो पार्टी चीफ बाब विजय सरदेसाई हांचेर उलयलो की प्रमोद सावंत हांच्या सरकारान तो मंत्री आसलो. खरोच आसलो तो मंत्री, कारण ते सरकार हे 2017 सरकार घडलेलें. पण प्रदीप देसाई जो उलयला तेचेर तो योग्य न्हू, कारण त्याच सरकारान जेन्ना विजय सरदेसाई डेप्युटी चीफ मिनिस्टर आसलो त्या सरकारान हेचो मानस पुत्र त्याच्या बरोबर त्याच्या पक्षान आणि त्याच्या ऑफिसान, त्याच्या एका मंत्र्याच्या ऑफिसान पगारी म्हणून आसलो. सो प्रदीप देसायाक तेचेर नैतीक अधिकार खंयच उरना उलोवपाचो. दुसरे देवेंद्र प्रभू देसाई, जे हांवें दुसरो मास्तर म्हटलो, तो ची सुरवात जर आमी पयली पॉलिटिकल कारकिर्दीची जाल्यार तो 2000 जेन्ना जिल्हा पंचायत ज्यो गोंयांत एस्टॅब्लीश जाल्यो त्या वेळाचेर तो पयलो आमची सुदीप कोरगांवकराची बायल, जो एमजीचो लिडर कोरगांवचो, तेचे बायलेचो हो ब्रँड प्रचारक. तेन्ना आमी हांगासर स्पोर्ट्स एक्टिविटीन आसले. आमकां सगळ्यांक व्हरून तो, म्हणजे इनफॅक्ट हांव नासलो पण आमच्या भुरग्यांक व्हरून तो कामाक लायतालो ते प्रचारान. एमजीसून तेची सुरवात पयली आमी ह्या गांवांत. त्याच्या नंतर 2002चे निवडणुकीक तो बीजेपीचो कार्यकर्तो, दयानंद सोपटेचो कार्यकर्तो. सडनली जेन्ना निवडणुकी लागीं येयल्यो 2007च्यो तेन्ना एमजी सोडून गेलो, बीजेपी सोडून गेलो आणि एमजीचो कार्यकर्तो जालो. आपात येयली, हो त्या वेळाचो उमेदवार आसलो, तेचो कार्यकर्तो जालो. तें जालें. त्याच्या नंतर 2012च्यो निवडणुकी येयल्यो. हो एमजीनसून पार्सेकर सर त्या वेळाचेर हांगासर उमेदवार, म्हणजे परत बीजेपीचो हो प्रचारक जालो. 12ची निवडणूक जाली आणि जेन्ना 17ची निवडणूक येयली तेन्ना हो आम आदमी पक्षाचो उमेदवार, आप हेचो हो उमेदवार आसलो मांद्रे मतदारसंघांतसून. आणि हो आपानूच आसलो. आणि त्याच वेळाचेर जेन्ना तो टर्म काबार जायत येयलो आणि 22च्यो जेन्ना निवडणुकी येयल्यो तेन्ना तुमी अशें राजकीय जर अशें एनालिसीस करपाक गेले जाल्यार खंयच तुमकां दिसचें ना की एखाद्या पक्षाच्या मोठ्या हुद्द्याचेर आसलेलो मनीस, उमेदवार आसलेलो मनीस 22 जेन्ना हांगासर तोच पक्ष एका क्लीन इमेज असलेल्या मनशाक तिकेट दिता, आम आदमी ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर, तेका बिचाराक एकटो सोडून हो परत एमजीच्या गोटान हो प्रचारक म्हणून जालो.
हे हांव सांगतना हे लास्ट इलेक्शन सांगता 22चे. म्हणजे बीन रेनाक करतात पळय तशी ही पद्दत, ही फ्रीलान्सिंग, तेका नैतिकता नीतिबद्धता बीन कांय ना. मास्तर इतल्याकूच लागून म्हणटा, बाय प्रोफेशन तो मास्तर आसलो. मदीं ह्या सगळ्या प्रवासांमदीं जर तुम्ही पयशात फेसबुक ओपन करून जाल्यार डिक्लेअर करून मोकळो केले हे भसभस पुरुषून आपूण भेटले आनी आपूण हेतूनसून संन्यास घेता राजकीय हेतूनसून, आनी तें डिक्लेअर करून पब्लीक डोमेन्सान घालून मोकळो जाल्लो. परत साक्षात्कार जालो ना, ह्या सगळ्या जाग्यार हाडपाक जाय आनी आपूण तो परत सक्रिय जालो. 22च्या निवडणुकी हालीं जर आमी पळयले 5-6 म्हयने पयलीं, 7-8 म्हयने पयलीं जर पळयलें जाल्यार तो परत तो आसलो तसो काँग्रेसीन तेणें विधिवत पार्श्या प्रवेश केलो. सो प्रवास हांवें सादारण 2000 ते 2025 पर्यंत हांवें सादारण मांडलो. हे सगळें करत आसतना जेन्ना तो रिटायर्ड जालो, म्हणजे एखाद्या जर पयशीत जाल्यार तो साऊंड सिस्टम म्हणून एकदम बरो, म्हणजे कशें मांडपाक जाय हे तेच्या फाटसून शिकपाक जाय. हे करतना जेन्ना तो काल उलयला विजय सरदेसाय हेंचेर, हांव इतलेंच सांगपाक सोदतां की आपल्याक तो सो कॉल्ड स्पोक्स पर्सन म्हणटा काँग्रेसीचो, पण खंय तें अधिकृतरित्या आमी प्रसार माध्यमांसून किंवा प्रिंट मिडियांसून आमी केन्ना पळयलें ना. तेणें तें खरें म्हणचें जाल्यार येदो व्हडलो पक्ष तो, तेका शिस्त आसता, तेंच्यांनी डिक्लेअर करप आसता, तांकां ऑर्डर दिवप आसता, तेतून तो स्पोक्स पर्सन जाता आनी म्हणून तें वॅलीड आसता. सिमिलर जो दुसरो आसा प्रदीप देसाय, तेका बिचाऱ्याक भान ना की तो PCCचो सेक्रेटरी म्हणून तेची वळख करतात. तो PCC सेक्रेटरी तेन्ना आसलो पयले हेका, ती बदलली मागीर आनी आतां तो डिस्ट्रिक्टाचेर एक्झिक्युटीव कितें तरी आसा. म्हणजे जालां कशें हेंचें की हांकां एक म्हणजे ते सो कॉल्ड आपल्याक काँग्रेसमॅन म्हणटात. सो कॉल्ड काँग्रेसमॅन जाल्यार हेची घरकान्न ही पंचायत सदस्य आसा, ती सत्ताधारी आमदारा बरोबर कशी. काँग्रेस हो गोंयचो फर्स्ट ऑपोजिशन पार्टी म्हणटात तसो, ऑपोजिशन लिडर सुद्धा हो काँग्रेसचोच आसा. आनी तेका लागून ह्या लेवलचेर जेन्ना हे जे मोठ्यो पातां मारतात काँग्रेसीची, तेन्ना हेची बायल ही स्थानीक जो आमदार आसा तो सत्ताधारी पक्षान आसा, तेच्या खांद्याक खांदो लावन कशी विकास करपाक जाय. विकास हेच्या पयलीं आमी खूब केला, आमी विरोधान रावन सुद्धा आमी केन्नाच आमी कशें इजिली दिवंक ना. आनी हेंच्या सारकिल्या जेंकां आपूण आमचे कारकत काँग्रेसीन गेली म्हणणारे लोकांनी ह्या लेवलचेर कॉम्प्रोमायज वाटाघाटी ह्यो फायन. परत दुसऱ्याचेर येता हांव. दुसरो जेन्ना हें सगळें सांगता आनी तेंच्यांनी आमी हेंच्यांनी तेका घेतलो कसो, वास्तवीक ते आमच्या पक्षान जो मांद्रेचो माजी सरपंच अमित सावंत हेंच्यांनी प्रवेश केलो आनी तेच्या नंतर काही कारणांक लागून आमी तेका सस्पेंड केलो. तेचेर ही तेंच्यांनी प्रेस ब्रिफींग आसलें आनी ते सांगतना तेंच्यांनी म्हटलें की ना, विजय सरदेसाय हो असो तसो, तेका थंय तो पडटलो. विजय सरदेसाय किंवा गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस अलायन हे टॉप लेवलीचेर चलता. ते गांवांत आनी वाड्यार चलना, ते एका लेवलीचेर चलता आनी ते थंय चलता आनी ते कितें वाटाघाटी करतात. हय, खरी गोश्ट आसा की हांवें तेका फोन केल्लो, ते स्थानीक लेवलीचेर फोन केल्लो की आमी मेळया, आमी उलोवया. तो ज्या पद्दतीन सांगता पळय, फोन केलो मागीर जाग ना, हें ना तें ना, कांय फरक पडना म्हाका. आमचो पार्टीचो एक सिनियर लिडर सीक पडलो आनी हांव GMCन तेच्या वांगडा मातशें बिजी आसलें आनी त्याच्या नंतर हेचो म्हाका 2 दिसांनी फोन. आपुणूय मातसो आपल्या काजारांनी बीन आसलो, बिजी आसलो, मावाड्या म्हणल्यार आपले काजार आसले थंय बिजी आसलो. आपूण म्हणलें ह्या 2 दिसांक मेळया. हांवें म्हटलें यो, म्हटलें घरात कडेन यो, घरात कडेन बसया म्हटलें. आनी तो जो सांगता की विजय सरदेसाय थंय काँग्रेसीक भियाला, हो ठरयणारो कोण न्हू फातोर्ड्याची. हेच्या पयलीं आमी गोश्टी आयकल्यात. हो जेन्ना BJP सोडून वयतालो तेन्ना पार्सेकराक खबर ना, मोर्जे म्हाजे स्टुडंट्स आसात, आपूण ताका असो उडयतलो, पार्सेकरा पुरतो रावंक ना. मनोहर पर्रीकर ऑपोजिशन लिडर तेन्ना, ताका खबर ना पणजेन आपलें नातें आहा, आपूण ताका असो आदळटलो. मागीर ह्यो ज्यो गोश्टी आसा त्यो वाड्याचेर भुरग्यांक सांगपाच्यो गोश्टी. आतां कशें आसता की एखाद्या प्रेस ब्रीफ केलें काय हें सगळें उलोवचें पडटा. म्हाजो तो स्वभाव न्हू, हांव केन्ना कोणाचेर पर्सनल उलयना.
म्हाका आतां ना म्हटल्यार हांव ह्या पूर्ण एक्टीव राजकारणांत आतां म्हाका 25 वर्सां जायत येतलीं. 2 वेळार हांव जिल्हा पंचायत मेंबर आसा. 3ऱ्या वेळाचेर हांगासून हांव जिल्हा पंचायत पडलां. 4थे फावट कालचे आमी एसेंब्लीक पडल्या. तेचे सगळें तो बरें विश्लेशण मांडटा. तो म्हणटा की 1600 मतां पडल्यान. म्हटलं हय 1600 मतां पडल्या. युतीचो उमेदवार हांव. युतीचो उमेदवार म्हणजे एखाद्या कळपाक जाय की हांगासर जेन्ना आमी हें सगळें उलयतात तेन्ना काँग्रेसीची बेज वोटींग कितलें हें पळोवपाक जाय न्हू. बश्टे उखल्ली जीब लायली ताळ्याक म्हणून जायना तें. तो विसरला. तो म्हणटा की एका जिल्हा पंचायतीक सुद्दां इतली मतां एखाद्या उमेदवाराक पडची ना. हांव 2 वेळा जिल्हा पंचायत मेंबर जाला. 3रे फावट शेणला पळय तो सादारण 3,500-4,000 मतां घेवन शेणला. 4थे फावट शेणला एसेंब्ली इलेक्शन. ते खरी गोष्ट आहा की 1600 मतां घेवन शेणला. 4थ्या स्थानार आयला. आय अग्री दीस. पण आमी थांबवंक ना. आमी पक्ष बदलूंक ना. आमचें काम चालूच आसा आनी आमच्या कुवती प्रमाणे आमी तें काम करता आनी तें आज पर्यंत चालू आसा. त्याच्यामुळे पक्षाचो विस्तार कसो करपाक जाय, कितें बऱ्यो गोश्टी करपाक जाय, कितें हानिकारक आसा आमी ते सायडीक दवरप, हें सगळें घेवन आमी फुडें वयता. हो विसरला की हो एक पंचायत सदस्य जाल्लो. कोणाकोणाचो सपोर्ट घेवन गेल्लो हो ताका पूर्ण खबर आसा. रोखडीच दुसरी पंचायत इलेक्शन दिलें तेन्ना लेडीज ओबीसी जाल्लो, लेडीज रिजर्वेशन जालो, बायलेक दवरली तिका घरा बसयली. कितकी मतांनी हांव वचना. हो जेन्ना आपाचो उमेदवार आसलो तेन्ना हो 1600 मतां एक मात तरी मतांक एक लज दिसपाक जाय की आपूण कितली मतां घेतलेली काय म्हणून. कशें इतले फास्ट विसरतात. हेणें 620 मतां घेतलेली. हो हिशोब आमी करिना पण सांगपाक फक्त तुमच्या, कारण हे ओपन फॉर ऑल आसा. हें सगळ्यांक कळटा की कितली मतां पडलेली पळय ती. आनी ते मतां बितां कोणाच्या मताचेर तशें जायना. ते कालच्या फावट इतली पडलेली, मागीर काल आमी इतली घेतली लोकसभेक तूं मतां दिवंक ना. ती लोकांनी मानल्या. आनी लोक ठरयता खंयच्या इलेक्शनाक कितें करपाक जाय पळय तें. तशें जाल्यार लोकसभेचें इलेक्शन जाल्लें त्याच वेळार हांगासर बाय इलेक्शन जाल्लें. त्या वेळाचेर हांगासरल्या उमेदवाराक, काँग्रेसच्या उमेदवाराक सादारण 4,500 सुमार मतां पडलेली. आनी लोकसभेक जो तेंचो सेंट्रल एका MP आसलो गिरीश चोडणकर, ताका पडलेली 7,500 मतां. सो ती मदली मतां खंय गेल्ली तर ती. एकाच दिसा एकूच मनीस एकाच पोलिंग स्टेशनार 2 कडेन मतां मारता. ती कमी जावपा फाटल्यान तेतून आमी वचना. तो वेगळो विशय आसा. पण हें सगळें करत आसतना एखाद्या तुमी कोणाक पिशे करतात. आनी तो सांगता की आपल्याक हें आपूण म्हणजे कितें शिस्तीच्यो गजाली हेणें सांगपाक जायना केन्ना कोणाक. तो मास्तर आसा, तो रिटायर्ड जाला मास्तर. एखादो मनीस रिटायर्ड जालो काय ना, काय तो आपल्या रिटायरमेंटाची जी पुंजी आसता पळय तेच्या फुडल्या लायफाचें कॅल्क्युलेशनाक करपाक बसलेलो आसता. हांगासर आमकां उलटें दिसतलें. हांगासर रिटायर्ड जाल्या नंतर खंय शिर्डी, गाणगापूर, तुळजापूर म्हणजे लोकांक जे राजकीय नेते जे व्हडले फायनान्शियल रीड असतात पळय तशी सिस्टम घालपाक हाणें स्टार्ट केली. फायन, तूं तीर्थक्षेत्रांक धाडटा लोकांक, बरी गोश्ट आसा. पण जेन्ना तूं हें सगळें करता पळय तेन्ना भान दवरपाक जाय आपण कितें करता पळय तो. आज तो जेन्ना अमित सावंताचेर उलयता की तेंच्यांनी ते प्रुफा सकट करचें, तेणें प्रूफ मागोवन अमित सावंताक आनीक त्रासान घालचो न्हू. पयलीं हेंच्यांनी त्रासान घातला ताका. तो जो सोदता की ते खंयचे लँड डिलिंगवाले किंवा लँड स्कॅमस्टर्स किंवा लँड जमनीच्या व्यवहारांत आसलेले खंयचे लोक ते तेणें दाखोवचे म्हणून हेच दोगूय भाव. हो तेन्ना सांगता की तेणें रिजनल प्लॅन किंवा जे झोनिंग प्लॅनाच्या अगेन्स्ट अमितान मोठो आवाज केलो तो असो. तेन्ना हो खंय आसलो सो कॉल्ड जागरूक हांगासरलो नागरीक. कारण तेन्ना हो ते हडुली म्हणटात पारशां, वांयगणी शेती आनी वयर शेती, एग्रीकल्चर लँड तिचे डिलिंग करपाक सारको बिजी आसलो. तेची दलाली करपाक बिजी आसलो ते जमनीची. तशीच वयर दोंगर आसा, त्या दोंगरार त्या वाड्यावयल्या लोकांच्यो, चोनसायच्या आजूबाजूच्या भागाच्या लोकांच्यो काजी आसात. हेंच्या पुर्वजांनी त्यो त्या लोकांक थंय एखाद्या वर्बली दिल्ल्यो आसात. काही भितरले टेनंटूय आसात. तो डोंगर पूर्ण विकलो. तेचेंय रुपांतर जालां काही प्रमाणान. तेचेर एक चकार शब्द ना. तेन्ना हो आयसोलेशनान आसलो. ते एकदां जावंक जाय. ते पयशे घेवन म्हाका एकदां निवडणूक लडपाक, ताका खास ती निवडणुकींची ती एकदां निवडणूक लडपाक जाय म्हाका. हांव परतूय सांगना केन्ना म्हाजो हो पिंड न्हू वैयक्तीक उलोवपाचो. हेंच्यांनी म्हाका प्रोवोक केलो उलोवपाक. खूब आज गोश्टी उलयतलो जाल्यार. तो तेन्ना म्हाजेर पर्सनल सांगता की हो मोरजे कोण तो कुलदीपक कोण तो तेणें प्रूव करपाचो. पण हांव म्हणटा ताणें जेन्ना उल्लेख केलो की थंय सेक्युरिटीन फायरींग जाली. येस, 2013-14च्या काळांत थंय
फायरिंग जाल्ली आणि त्या वेळाचेर तरुण भारताचेर बातमी येयल्ली की दीपक कळंगुटकरांचा क्लब मध्ये फायरिंग म्हणून. ज्या वेळाचेर त्या पत्रकारान जेणे हाडलेली तेणे जेन्ना सखोल गेलो, कारण तो मिड नायट आसली आणि दुसऱ्याच्या का तिसऱ्याच्या पेपराचेर ती येयल्ली बातमी आणि तेचेर खुलासो येयल्लो परत फ्रंट पेजीचेर की चुकलें आमचें की हो दीपक कळंगुटकराचो क्लब बीन काय न्हू म्हणून. इट वॉज क्लियर्ड एट दॅट टायम ओनली. आणि हो जेन्ना सांगता की थंय ज्या ज्या वेळाचेर आवाज जातालो तेन्ना आपूण थंय वयतालो, म्हाका सांग मोराजकार न्हिदतात, मोराजकारांक खबर ना थंय आवाज जाता तो, त्याच्या मदीं एक आगारोड्या गांव येता तेचे पर्यंत पार्शें येता, तूं जो थंय उठून धांवता एकटोच, थंय निवृत्ती शिरोडकर आणि एडव्होकेट प्रसाद शहापूरकर हे 2 पोल्युशन साऊंड कंट्रोल बोर्डाचे मेंबर्स असतात. ते दळदळाचेर थंय असतात, कितें तरी असल्यो हें जालें जाल्यार ते बंद करपाक. तांकां तो अधिकार हा, तांकां तो रायट दिल्लो वचून विचारपाक, तांकां ते बंद करपाक. तूं पार्शेसून ऑल द वे थंय आणि इतलो जर तूं जागरूक रातच्या 12-1 धांवता, म्युझिक थंय वाजता म्हणजे जेचो पार्शान कसलोच तेचो पाचसो ना, जाल्यार हे येदो व्हडलो जो प्रचंड जमनीचो जेन्ना हो झोनींग जेन्ना रुपांतर करताले तेन्ना तूं खंय आसलो. सो प्रूफ तेणें सोदचें न्हू. हेंच्यांनी मुळान अमित सावंताक व्हरोन जो बाद केला, हे जमीन घोटाळ्यांनी किंवा जमीन रुपांतरा किंवा जमीन दलालीच्या बाबतींत जर हे नान, एखादी सेटलमेंट जमीन जर कोणें जर एखादी विकली जाल्यार कळोंक शकता की येस इट्स अ प्रोफेशन. रियल इस्टेटान हो रियल इस्टेटाचो बिझनसूच आहा हो की सेटलमेंट प्लॉट्स वगैरे करून विकप. तुम्ही एग्रीकल्चर लँडाची दलाली केल्यात, तुम्ही वयले लोकांच्यो काजी, ज्या गरीब बाबड्या तसले बहुजन समाजाचे लोक ते काजीचेर आपले पोट भरता इतले पिढ्यान पिढ्यो, ते तुम्ही लोकांच्या परप्रांतीयांच्या घशान घातल्या आणि खंयच्या नैतीक अधिकारान तुम्ही उलयतात दिल्लीकारांचेर आणि भायल्यांचेर. तुमकां ही मॉरॅलिटी ना उलोवपाक. त्याच्यामुळे चड हांव हो विशय घाशिना. हेंच्यांनी आनी आमकां पर्सनल लेवलीचेर उलोवपाक प्रोवोक करचें न्हू. हांवें ओवरऑल हेंचो विशय सादारण मांडलेलो आसा. हे कितें तें